सोलापूर शहरात मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली। या बैठकीदरम्यान शहरातील ओपन नाले, ड्रेनेज चेंबर, बंदिस्त नाले स्वच्छ करणे तसेच विद्युत तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे, जीर्ण झालेल्या इमारतीचे सर्वेक्षण करणे, त्याच पद्धतीने मान्सूनमध्ये शहरवासियांना अडथळा ठरणारी विविध कामे 4 जूनपूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना आयुक्तांनी विभाग प्रमुख आणि अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। त्यासंबंधी विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी मान्सूनपूर्व कामे करण्यात व्यस्त असून मान्सून दाखल होण्याअगोदर सर्व कामे पूर्ण करण्याचा विश्वास महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी यावेळी व्यक्त केला। दरम्यान याबाबत आयुक्तांनी अधिक माहिती देताना सोलापूर महानगरपालिका मान्सूनपूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करतील असे सांगितले। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं पावसाळापूर्व जी काही कामं सगळी शहरामध्ये चाललेली आहेत, तर सोलापूर महानगरपालिकेचं क्षेत्र 178 स्क्वेअर किलोमीटरचं असून याच्यामध्ये जी ओपन नाले आहेत तर ते सुमारे 42 किलोमीटरचे आहेत। याशिवाय वेगवेगळ्या डायमीटरच्या ज्या ड्रेनेज लाईन्स आहेत तर त्या 217 किलोमीटरच्या ड्रेनेज लाईन्स आहेत। याशिवाय 25,500 इतके मॅनहोल्स संपूर्ण शहरभरामध्ये आहेत। या सगळ्या कामांची जी कामं चालू आहेत तर ती जवळपास 81% कामं आज रोजी पूर्ण आहेत आणि सगळे वेगवेगळे 8 विभागीय कार्यालय आणि मुख्य कार्यालयाचे विभाग जे आहेत तर त्याच्यामध्ये PHE असेल, सिटी इंजिनियर असेल किंवा गार्डन, हेल्थ, फायर डिपार्टमेंट आणि इतर सगळे विभाग, तर यांची ही सगळी कामं जी पावसाळापूर्व करायची असतात तर ती 4 जून पूर्वी संपूर्णतः कामं झालेली असतील असा विश्वास मला वाटतो। याशिवाय शहरभरामध्ये ज्या काही जुन्या धोकादायक इमारती आहेत त्यांचंही सर्वेक्षणाचं काम महानगरपालिकेकडून पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि C1 कॅटेगरीच्या ज्या अति धोकादायक इमारती आहेत तर अशा 15 इमारतींपैकी 7 इमारतींची पाडकाम संबंधित मालकांकडून पूर्ण करण्यात आलेलं आहे। उर्वरित इमारतींचं पाडकामही लवकरच पूर्ण करण्यात येईल। याशिवाय महानगरपालिकेकडून त्या इमारतींच्या दर्शनी भागावरती धोकादायक असे बोर्डही लावले जातील। पावसाळा कालावधीमध्ये वेगवेगळं पाऊस किंवा वादळ वाऱ्यामुळे ज्या काही झाडांच्या फांद्या पडतात आणि झाडं उन्मळून पडतात तर त्या काढणे आणि वाहतूक सुरळीत करणे याच्यासाठीच्या कटर आणि मनुष्यबळ यांची व्यवस्था उद्यान विभागाकडे करण्यात आलेली आहे। त्याशिवाय रस्त्यांवरचे जे काही खड्डे असतात तर ते प्रीमिक्सने यापूर्वीच महानगरपालिकेकडून बुजवण्यात आलेले आहेत।